करून झालेला आहे. गुरुवार आहे आज. मस्तपैकी रांगोळी काढली समोर आणि आता पोथी वाचून घेते मी. गुरुवार आहे तर दर गुरुवारी मी पोथी वाचते महालक्ष्मीची. तर आता पोथी वाचून घेते. हे घेऊन गेलेत नित्यांशला, नाही तर तो पण असतो माझ्यासोबत. गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत अशी बाप्पांच्या चरणी प्रार्थना, स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आता दिवसाची सुरुवात झालेली आहे. आता मी पटापट पोथी वाचून घेते. चला तुम्ही पण थोडीशी ऐका. चांगली असते पोथी ऐकलेली. गौरांची अंघोळ झालं, ट्युशनला न्यायचं आहे. थोडंसं लेट झालं आहे आज, नंतर सांगतेच मी. श्री महालक्ष्मी नमनष्टक. श्री गणेशाय नमः. इंद्र उवाच नमस्तुते महामाय श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. नमस्ते गुरुराव कोलास्त्रभंकरी कुमारी वैष्णव ब्रह्मे महालक्ष्मी नमस्तुते. सर्वज्ञ सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. सिद्धिबुद्धिप्रदे वृत्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमुग्ध सदा देवी महालक्ष्मी नमस्तुते. आद्यंतरहृदय आद्यशक्तिमेश्वरी योगजयोग संभूते महालक्ष्मी नमस्तुते. पद्यान स्थूलसूक्ष्म महारुद्र महाशक्ती मधरे महापापरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. पद्यान परमस्वरूपिणी परमेश्वरी जगत माता महालक्ष्मी नमस्तुते. श्वेतांबरधर देवीला नानांकार भूषिते जगस्थिते जगत माता महालक्ष्मी नमस्तुते. श्री महालक्ष्मी कथा गुरुवारची कहाणी. ऐकावी भक्तांना श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचताना केव्हा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर्य बाबा प्राप्त होते. मनाची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छायाशक्ती तुलना छाती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्फूर्ती दया दृष्टी माता अधिष्ठाती व लक्ष्मी अशा रूपाने राहते. तिला नमस्कार असो. कैलासावर पार्वती श्रीसुंदर सुंदर कन्या, स्वर्गात महालक्ष्मी गोलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सादरी गोलोकी राधिका वृंदावनी राजेश्वरी. अगरबत्तीच लावायला विसरली. पोथी वाचून झाली आणि कधी कधी होतं आपल्याकडून असं घाई गडबडीमध्ये, तसं माझ्याकडून झालं. आता अगरबत्ती लावून घेते आणि तुळशीत पाणी टाकून येते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गणपती पांगुरे मंगलमूर्ती मोरया. ओम भू सत सतुर्वरेग्यं भर्गदेव सगळे धीमहि प्रचोदयात्. ओम भू सत सतुर्वरेग्यं भर्गदेव सगळे धीमहि प्रचोदयात्. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. ए गौरांश, पाया पडी इथं. देवपूजा करताना न उचलायचा. चला तर आता मी घेतलेलं आहे भाजी बनवायला. गौरांच्या डब्यासाठी पहिला बनवायला घेतली भेंडीची भाजी. आणि अशी केल्यावर चिकट नाही झाली माझी भाजी. म्हणजे नाही तर युजली ते चिकट होते. कांदा आणि मिरची टाकली ना मी, तेव्हाच भेंडीसुद्धा कापलेली टाकली आणि मस्त परतली तर माझी चिकट नाही झाली. आणि एका साईडला दीपालीने पावटा साफ केलेला, मग तीसुद्धा भाजी टाकून घेतली मी. भात झाला आहे, भाजी केली मी, पावट्याचा रस्सा. आई आता आलूवडे बनवतात आणि दीपाली शेपूची भाजी टाकेल. तर आता मी चालले, 12 वाजले त्याला आणायला गौरांशला ट्युशनवरून. मग त्याची तयारी, मग शाळेची तयारी झाली. डब्बा वगैरे पॅक झाले. चला घेऊन येते पटकन. वाजलेत आता 5 आणि 5 नाही 4:45. लवकरच घेतल्यात मी चपात्या करायला, कारण मला यायचं होतं घरी, म्हणजे घरीसुद्धा यायचं होतं आणि मेन म्हणजे गौरांशला आणायला जायचं होतं. तर मग 5:30 वाजता निघालं पाहिजे त्याला आणायचं बोललं तर. म्हणून मग मी चपात्या करायला घेतल्या आणि जास्त पण नव्हतं. ही 4 जणच होती फक्त, ताई बाबा आई आणि भाऊ आणि हे. तर आम्ही आणि दीपाली तर
दीपाली चाललेली घरी, मी इकडं घरी. तर मग त्यांच्यासाठीच बनवायचे म्हणून थोडंशाच घेतलेलं मी पीठ मळायला. बोलो चपात्या करून घेते, मग नंतर समजा टेन्शन नाही, आईनं पण जास्त काही करायला नको. आणि मी असं विचार करते ना की आपल्यासोबत जर असं कोणी केलं तर कसं होणार, म्हणून मी ते नाही करत. म्हणजे कसं सांगू का, जर आपण एखादं काम म्हणजे आता आम्ही निघालोत आणि आईंवर काम पडलं तेच मी विचार करते की मी घरी असते आणि त्या कुठं चालल्या असत्या तर मला त्यांना कसं म्हणजे मला कसं वाटलं असतं की या सगळं काम माझ्यावर सोडून गेल्यात असं. म्हणजे मी तो विचार करून मी कामं करत असते, एकावर पूर्ण भार नको म्हणून. मंडळी तयारी केली, चालली मी गौरांशला आणायला, पिशवी भरली. आता चालली मी घरी, म्हणजे यांना सांगणार आहे सोडायला, अजून काय आले नाही, 5:45 वाजले. आणि का चालले तर उद्या मावशीच्या मुलीच्या मुलाचं बारसा द्यायसाठी चालले मी. तर मग उद्या दुपारी, मग इथून कधी निघणार नाही आणि मग मी कधी जाणार, म्हणून मग आत्ताच चालली. मग सकाळी कधी निघणार, परत तिकडं कधी पोचणार, मग तिकडून त्याच्यामुळं आपलं आत्ताच. अरे छत्री घ्यायची सर, आत्ताच जाते. छत्री कुठे ठेवली मी? आत्ता गेली म्हणजे आली तर मग मी उद्या येईल. आता दीपाली पण चालली, वटपौर्णिमेचं च्या 2 दिवस अगोदर चालली, जराशी गेलीच नाही ती म्हणून. तर ती पण चालली. मी बघूया आले तर उद्या, तर मग परवा सकाळी आम्हाला किती टाईम होते बारशावरून यायला, तशा पद्धतीने बघू. आता यांना सोडायला लावते, हे पण काय अजून आले नाही खाडीवरून. चला तोपर्यंत आणते मी गौरांशला स्कूलमधून. पाऊस बिलकुल नाही, ऊन पडलं नुसतं. इज बॅक. ती पोरगी आली, कॅमेरा थांब. पोरगी आली बरोबर. अंकल मेरा कब पिसेगा? अरे देवा, मेरा कब पिसेगा? मेरा गो तर मी बोलली त्याला असा आला, मेरा कप पिसेगा. तर मी काय त्याला बोलली, मी उभी होती ना, मी बोलली अरे तुला म्हटलं ते अंकल बोलली, पोरगाच आणि अंकल बोलली, ती तर पोरगी त्याच्या लेवलची. मी बोलते लगेच. मी बोलली, मी तिकडं आमची जोक व्हायचं ना, मी बोलली मराठी म्हणते, आता मी नंदिनी सारखंच भांडण करणार. बाबूने आमचा हसते, सोनल बिला सगळं हसून याला समजलं. तर तुम्हाला म्हटला तो पण पकडलेलं उपवास. वटपौर्णिमेचं डिस्कशन चालू आहे. नंदिनी वहिनींना बोलले आमच्या इकडे ये, ही आमच्या जोडीला होऊन जातील ना, तर चालली. आणि ह्या बायका वटपौर्णिमेला वडाची पूजा करून झाल्यावर येणार, मग इथे 5 जणी नाही वाहन ते ताटात तिथं पुसतील त्या 5 जणांना, त्या 5 जणांची बदली करायचा. हा बदली इथे करायचा. नको 5 जणी. कशाला मग तिथं तिथं वडाखाली फक्त इथं येऊन साईडला द्यायचा वाहन. ते येणार आहेत रात्री 9 वाजता. तोपर्यंत त्याला बोल लेट आमचं सत्य इकडं आणि तिकडं. पण ते नवऱ्याला द्यायचं असतं, नवरा पाणी करतो. माझं मला अजून आठवतं, काय यांनी पाणी पाजलेलं. बहिणी काय तयारी केली. पहिला तर त्या साडीवर जाणार होते, पण नंतर विचार केला जाऊ दे, पिशवी एक भरली, बघू 1 दिवस राहणार आहे, 2 दिवस राहणार आहे, काय माहिती नाही. कपडे तर जास्त वगैरे काही नाही घेतलं. आणि ह्यांचे मित्र आहेत आमच्या जिकडचे, मग त्यांच्यासोबत जाणार आहे मी. यांच्या मामाचाच मित्र आहे, तर जरा उरकून जाते आहे ना. चपात्या वगैरे मग अशी केल्या मी. दीपाली पण गेली, लक्षात नाही राहिलं व्हिडिओ घ्यायची. थोडीशी भांडी झाली, ती घासते आणि झाडू मारून घेते. हेपर्यंत आता 8:30 वाजायला आले, सगळी तयारी झाली, पर्यंत भांडी घासते. म्हणजे आईंना तेवढी भांडी कमी पडते ना. किती वाजला? पाणी पडलं बघ, तर बघ पाडलं. हा भरला का बघ, वाज नाही आला. पोचलो आता, किती वाजले? 9:30. तरी नशीब त्या भावाने सोडले, तर पोचलो पटापट.
फोन करू दे पहिला पोचलो म्हणून. कसा तू हात जोड नित्यांश. नित्यांश कसा करतो जय जय कसा करतो जय. हा 2 हात जोड देवा बघ बड्याला जय कर. नाही दिवा नी तू जय कर. 2 हात कसा जोडतो. हे बघ आल्या आल्या टी व्ही. जेव चल गौरांश. गौरांशने काय नाही खाल्ला. चला आईला मस्त खिचडी भात सांगितलेला बनवायला. खिचडी भात बनवला. पापड तळला, भेंडा आहे आणि मस्त चटणी. गौरांश बसला तिकडं जेवायला. आईने घेतलेला. गौरांश कार्टून लाव. चला जेवतोय मी आता. भेंडी काय फ्राय केलेली का. तुला पाहिजे काय रे. भेंडा आहे देव पण 3च आहेत. ये धर. हे काय नुसतील आहेत. मी पण खाते तर. देते आईला. हा दम देते आईला. ए तोंडात नाही टाकायचा. चल झोप. कोणा मला चिडवतो ना ते बघ काढला. ते बघ काढला. मेंटल हॉस्पिटल आईने काढला बघ. होय मम्मी बघ त्याला ना किती वाजले बघा गौरांश. 11:45 वाजायला आले. झोप आता. मम्मी कोणा मला लवकर लवकर झोप. तिकडं करते सगळं तुझा चादर. कोणा मला चिडवतो ना मी ना त्याला मेंटल हॉस्पिटल. चल तू पण झोप नी तू आता. चला आज थोडंफार दिसत असेल ब्लीच. चला उद्या लवकर उठायचं आहे. तोंडात नाही घालायचं. आता उद्या लवकर उठायचं आहे. 11 वाजेपर्यंत निघायचं आहे मला. त्याच्यामुळं मग आता झोपतो. दुपारी पण मी झोपत नाही. दुपारचं झोपणं टाळते कारण मग रात्री झोप येत नाही. तर हां काल गौरण 3 वेळा उलट्या गेला. गौरण झोप. बोल मी दुपारी झोपत नाही रात्री झोप येईल. पण कसलं 1:30 वाजवले त्याने चांगलेच. परत खाऊ बनवून परत भरवला. अशात त्याने वाजवले सगळे. बघूया आले तर मी ॲब्रो केलं तर करते. माझं केस कापते. चला आजचा व्लॉग इथं सेंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण त्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चल चल चल.